सो गाइस इट्स अ व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग आणि बरेच दिवसानंतर आज ब्लॉग बनवायला लावले. सो टुडे इज अ स्पेशल डे. आम्ही आता पंढरपूरला चाललो. कुठे चाललो आपण? पंढरपूरला. रोज तसा डुगू शाळेत उठवायला लावल्या उठ नाही नाटका करते. आज डुगू 5ला उठले माझ्या जोडीला. आई बोलत नाही चल खायला लागेल काहीतरी. तू रात्री पण जेवला नाही तसंच झोपलेस. सो मंडळी आता मस्त पैकी सकाळी सकाळी आता चहा पितो. आईला चहा ठेवायला सांगितलं. तोपर्यंत आम्ही दोघं आंघोळी वगैरे केलं. आता मस्त पैकी डुगू सकाळी सकाळी फ्रीज मधल्या काय खातं आता. चला चला आपल्याला निघायचं आहे का लवकर. सो मंडळी मस्त पैकी आता चहा पिता लगेच निघता. आता 5:30 वाजले. नुसतं खुश अंगात पंढरपूर सारखं. लवले लवली टिकली टिकली लवले लवले टिकली काय पुसली वाटते. नाही 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 दाखव. तुझी या बुटाकडून पाय घालायची चल. तो मंडळी फायनली आता आम्ही निघली. सगळी यांनी पोचली. अख्ख्या पिशवी खायला घेतली फक्त खायला. बाकी याचा काही उद्देशच नाही पंढरपूरला यायचा. पाऊस किती पडतो बघा सकाळी सकाळी. एवढा पाऊस. काही नाटका बघा. आईने गोटा घालवला ते चालले. पैसे दिले तर लगेच नसतात. चला आईला गाडा करा. आणि सो गाईज आता आम्ही अशा प्रकारे पल्लावा सिटीच्या बाहेर थांबल्या. डुग्गू आणि डुग्गूचा विशू मामा येतो त्याची वाट बघता. काय रे डुग्गू किती वेळ झाला? 2 कंटाळा आला आता डुग्गूचे. 2 तास झाले आम्ही इथं. ये आत्ता मामा येईल. मामाला उचलतो लगे इथून. मामाला इथून उचलतो इथून शा पल्लावामधले. तो आता येईल बघ पटकन. येईल थांब ना आता. बघ ना दिसेल आता गाडीवर येईल बघ मामाच्या वर. सो डुगूचा मामा आता आलेला आहे. आता डुगू नुसता खुश. डुगूचा मामाच्या इकडे बघ कसा काकान बांधायला बस आता तुमच्याला. डुगू हे डुगू काकान बांधायला कसा बसशील. औषा नुसता बोलतो तर मामा कया पलाले बोलतो मामा. मामा पलाला आहे पलत बोलत. चला मंडळी रामकृष्ण हरी. आता पंढरपूरच्या रस्त्याकडे आम्ही निघतो. बघू दुपारचे 3-4 वाजतील. काही घाई नाही आज. 5 जायची आरामात जाऊ. विशू गाडी देता पोरं म्हणजे लगेच मी आराम करायला मोकला. चला मंडळी आता पुढं डायरेक्ट पंढरपूरला भेटू. सो आम्ही आता उसाट नाही अटकल्या ट्रॉफिकमध्ये. जाम ट्रॉफिक आहे इकडच्या बाजूला. आता गाड्या जरा कोराचा कार्यक्रम चालू आहे तेव्हा आम्हाला जाणं वगैरे पुढे जायची. लवकर तिकडे आरवा लवकर चाल. आणि अशा प्रकारे आम्ही कळंबोलीच्या सर्वांचं आवडतं जे वडापाव आहे त्या वडापावच्या कॅन्टीनवर गाडी थांबवलेली आहे. डुग्गूला बघ मामाची चाकू भेटली ना. तर आता आम्ही वडापावांना भजी प्लेट सांगितले मस्त बघ. आता नुसता खायचा
रोडला जाता जाता डुगूनी किती सामान आणले बघा. ही जी पिशवी आहे ना, ही व्हाईट पिशवी. या व्हाईट पिशवी सगळ्या डुगूचा खायचा सामान आहे. आम्ही जाता जाता अख्खा सामान खाऊ डुगूचा. फरशील त्याच्या आयता तुझ्या. तो चला आता आम्ही विशू मामाला कामाला लावले सकाळी सकाळी. नाही डुगू वडापाव आणा सांगितले मामाला. नको थांब जरा गाण पडलं. तो या साईडला बघ. आपण ढगाने जावाली पाहिजे. धबधबा जेला पाणी पडतं बघ इकडे बघ एवढं भारी भारी आहे. डोकं समोर डोंगरावल्या पाणी पडतं बघ खाली बघ केवढा येते. दिसतो का तुला? पुढे बघतो ना अजून कसं खतरनाक आहे. जम्बो माकडा काय खातात अवश्य. तो मित्र तुझा मित्र बघ त्या साईडला कजेला काय खातात केले मका केले खातात पप्पा. काय केले खातात केले खातात. ठीक आहे ठीक आहे ठीक. मका खातात तू केले खातात म्हणजे मी बंदर तुला चोपतो लोक चोपतो का घरा जाऊन बोलला बोलतो रे डुगो. हे डुगो बोलला तुला मी कोण तुला बड्डेला ये ना तुझे जम्बो धबधबा कॅमेरी माहिती किती भाऊ प्राईजची या गाडीची कॅमेरी समोरची 46 लाखाची आहे काहीतरी. हो कॅमेरी असेल ना. स्पोर्ट्स लोक मागे दिलं. तुझा मित्र कोण? शालनचा मित्र कोण? तू माझा मित्रच का वाचास? मित्रच का वाचास माझा? पप्पा कोण मग? पप्पा कोण? मी पप्पा. आधी तुम्ही एवढा काही वेळ आणले घरच्याना अजून तुला इथं आल्यावर पाहिजे लागेल तुला कसला बऱ्यापैकी.
एक नंबर आमच्या मंडळी. आता आम्ही इथे नाश्ता करायला वळल्या नसरापूरच्या इथेशी. तिथून एक रस्ता जेजुरी आणि नवीन तिरुपतीच्या मार्गाने जातं आणि पुढचा रस्ता इकडं लोणावळा म्हणून आहे. तिथून मग आम्ही लोणार मार्गे जाणार आहोत. तिथून लोणार मार्गे जायचं ना आपण. लोणारवरून 130 किलोमीटर पंढरपूर म्हणजे लगेच. आता आम्ही दुपारी 3 वाजेपर्यंत पोहोचतो. चिप्सची पाकिट आहे त्या गाडीत भरल्यात तरी बोललं चिप्स द्या. अजून एक पुरी खायची डोंगा कसला मोठा डोसा भेटेल आपल्याला. हो आम्ही डुग्गूची फरमाईश जम्बो डोसा मागवले आम्ही आज. जम्बो डोसा खाणं काय डुगू डुगू भरते तुला बघ. तेव्हा त्या मामाने तुला आणलं बघ. घे चला ये लवकर ये ना घेता ये नंतर तुला. मंडळी पंढरीच्या वारीला मस्त बघी टेम्पोमध्ये लोक चालल्यात बसून. पूर्वी आपल्या इकडची लोक याच्याच पद्धतीने लावऱ्यानं यायची. तो आता आम्ही साताऱ्यामधला आता पुढचा टर्न आहे. त्या टर्नवरून आम्ही आता निघू पंढरपूरच्या दिशेने. हे लोणंद मार्ग येतो तिथून लोणंदला निघते गाडी. लोणंदवरून मग नंतर फलटण आणि मग पंढरपूर. तरी पण अजून आहे 150 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. स्लोली चालले तुम्ही बघू शकता गाडी किती आजची चालली आमची. त्याच्यामुळे एवढा काही लवकर पोहोचायचं नाही. 3-4 वाजता पोहोचलो तरी ठीक आहे. आता नारायणपूर परत पालख्या चालल्या बघ. पालख्या चालल्या किती लोक चालल्या मग पालखीच्या. प्रल्हाद पाय दिंडी सोडला किती लोक चालल्या मग. मग ते एवढी लोक चालत जातात ते बघ. सो मंडळी आता अशा प्रकारे आम्ही पंढरपूरमध्ये प्रवेश केलेला आहे. तो म्हणजे 6 किलोमीटर बाकी अजून पंढरपूर. मी बाहेरच्या रस्त्यांच्या गाडी टाकली. तिथं नवीन पंढरपूर जत्रेसाठी खास स्पेशल बस स्टॉप बनवला जातं. तिकडच्या बाजूला मी गाडी टाकतो आणि प्रत्येक वर्षी तिकडच्याच बाजूला असतं. पार्किंग व्यवस्था चांगली आहे. म्हणजे आतमध्ये जायला 1-2 किलोमीटरचं अंतर पडते पण टेन्शन नाही रे. म्हणून मी प्रत्येक वर्षी इकडच्या बाजूचा रस्ता पण या वर्षी तर जबरदस्त भारी बनवलं. तुम्ही बघू शकता. मग दाखवता बघा रस्ता. इकडच्या बाजूचा रस्ता बनवला पण एवढा भारी. आतमध्ये थोडीशी हे आहे ट्रॉफिक आहे तर असणारच पंढरपूर म्हणजे. पण जबरदस्त टेन्शन नाही. आतमध्ये डायरेक्ट पंढरपूरमध्ये घुसतो. हे जे या वर्षी समजा तुम्ही आता ब्लॉग बघाल तर पुढच्या वर्षी जर कोणाला यायचा असेल तर वाखरीवल्या नाही जायचा. डायरेक्ट इकडनं यायचा पंढरपूरच्या पुढं. वाखरीवल्या टर्न मारायचा सोलापूर हायवे. दिशा ब्रिज एक सोडला तुम्ही बघू शकता. आता या बाजूला इकडच्या बाजूच्या अलग टेन्शनच नाही. 6 किलोमीटरचा रस्ता एकदम टकाटक आहे. टेन्शन नाही. याला मम्मीला आणाला यायला निघले पंढरपूर. झोपला तर खिडकीन मान अशी अटकली ते खिडकीन झोपले डोकं. चला आता बघूया पुढचा प्रवास. पंढरपूरच्या जत्रेचा काय आनंद असते का. आपण पंढरपूरला 400, 450, 500 किलोमीटर का लोक येतात. किती गर्दी असते. काय आनंद सोहळा आहे. यो मी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करीन.
मोबाईलला मी त्यासाठी चार्जर बिर्जर घेऊन आले यावर्षी. काही टेन्शन नाही, म्हणजे प्रत्येक वर्षी चार्जर आणता बी. यावर्षी जरा बघूया, थोडासा ब्लॉग मोठाच होईल, काही हरकत नाही. 30-40 मिनिटाचा झाला तरी चालेल, पण तुम्हाला आवडेल. बघा काय पंढरपूरचा या असतं, किती म्हातारी ना किती म्हणजे असं वयस्कर म्हणलं म्हणजे काय काय पद्धतीने राहतात. इकडे बघा एवढ्या लांब 5-5 किलोमीटर पर्यंत लोक तंबू टाकून बसलेली असतात. म्हणजे पंढरपुरापासून पूर्ण एरियात 5-10 किलोमीटर, वाखरीपासून तर डायरेक्ट 7 किलोमीटर पासून ट्रॉफिक आहे तिकडच्या बाजूला. म्हणून मी इकडे टाकली गाडी. पण वाखरीपासून तंबू लागलेला असतात, म्हणजे किती 8-8 किलोमीटर पर्यंत चालतात लोक. जीव बाई अकलूज, सोलापूर, पंढरपूर. आवरा पंढर मागच्या वर्षी आमच्या इकडची पालखी इथं आपला वाल्यांची इथेच होती हे बघा कवऱ्या लांब 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 तंबू. इथून पंढरपूर अजून 2 किलोमीटर, एवढ्या लांबपर्यंत लोक राहतात. हरी विष्णूचा गजर हरिनामाचा झेंडा रोहिला. मंडळी बघा, यो इकडे एक नवीन बस स्टॉप तयार केला जातं पंढरपूर यात्रेच्या खास स्पेशलसाठी. त्याच्यामुळं सगळ्या ज्या बस येतात जिकडनं तिकडनं पूर्ण महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या, त्या सगळ्या बस इथं जमतात ना. या एरियामध्ये भरपूर पार्किंगची व्यवस्था आहे, त्याच्यामुळं मी गाडी प्रत्येक वर्षी इकडेच आणता. हे नो प्रॉब्लेम, बिंदास यायचा. पार्किंगचं पण तेवढं काही नाही, 100-200 रुपये घेता पार्किंगचं, पण परवडतं. 2-3 दिवस आपण राहता पार्किंगला गाडी लावली तर ते लोक लक्ष पण ठेवतात. काम मावली बाबा डायरेक्ट वरते गाडीचं. बघूया आता, असते जरा जेवढ्या आतमध्ये टेकता येईल तेवढ्या आतमध्ये टेकतं. कुठेतरी पार्किंगला गाडी लावायला भेटेल तिथेची. मस्त वगैरे आम्ही एवढ्या लांब कॅमेरामॅन विशेष साथ जयनाथ पाटील. अशा प्रकारे आम्ही पंढरपूरला आलेलो आहोत आणि आमची आता पायी वारी चालू झालेली आहे. बघू शकता माझ्या मागे किती पब्लिक आहे. इकडच्या बाजूला इकडच्या बाजूला पब्लिक ना पब्लिक नसतो. पोलिसांचा बंदोबस्त पण तेवढाच आहे, एकदम मस्त बघी. चला आता आम्ही निघता समोरच्या स्टँड. आम्ही आता जिथे गाडी लावली आहे तिथून कैकडी महाराजांचं मंदिर आहे. तुम्ही पंढरपूरला जर कधी आला असाल तर कैकडी महाराजांचं मंदिर तुम्ही 100% बघितलं असेल. म्हणजे एवढे देवदेवता आहेत ना तिथेशी, बघून बघून असं मन प्रसन्न होतं की वाव खतरनाक काम. अरे इथे पार्किंग आहे, तो आता टेन्शन नाही. बघूया आता, यो रस्ता सरळ रोड आहे, यो जरा तर इथून एक आम्हाला आता 20 मिनटं चालायला लागेल. तिथून मला घे दिंडीरवनात पोचवा मुक्कामाच्या ठिकाणी. चला आता पंढरपूरला आलो. सो मंदिर तुम्ही माझ्या मागे बघू शकता. हा एक कैकडी महाराजांच्या मंदिराचा भरपूर मोठा मंदिर आहे. ॲक्च्युली मंदिरामध्ये गेल्याशिवाय समजत नाही की काय किती देवदेवतांची ती कशी आहे. आणि डुगू बैठा है कंधे के ऊपर,
चालेल चालेल चल मग का होता घालते काय तो खेळणी घेणारच नाही खांद्यावाले उतरणे त्यावर संगीता दिसा ना मला संगीताने पुढे नेली काय या बोल कसा कृष्णा आहे वासुदेव आहे बोल सरकारने साईड बोल वा 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 पाठ केला तू मंडळी माझ्या मागे बघू शकता किती गर्दी डायरेक्ट तर मंडळी आता अशा प्रकारे आम्ही आंघोळीला चालले आहे उद्या एकादशी अरे बाकी पब्लिक मी बघू शकता डायरेक्ट ना बघू शकता एवढी गर्दी खतरनाक श्रीकृष्णाचा प्रभुपाद घाट आहे पंढरपूरचा राजला बरोबर घेतले आम्ही कपडे बघायला निव्वल कपडे धरासाठी राजला बरोबर सेफ्टी नाही तर मग आम्ही अंग गेलो तर आमचं कपडे परत तर कोणी जेवण गेला तर एवढी आमची वाट हो मंडळी आता अशा प्रकारे आम्ही बसलो आम्ही बाग आतमध्ये जा आतमध्ये अजून हा जा टाकून जाऊ इथे गेल्या वर्षी डुगो टिकली लावायला तयार हे दादा 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 ती लाव ना दुसरी ती नाही हा याची कशी असेल ना हरी विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोहिला विठूचा वलवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला हा स्माइल तर देखो खुशी दे पाहिजे इतनी खुशी आमच्या वीर
तेव्हा डोका दुखतंय. डोक्या रंगल्यावर डोका दुखतो माहिती ना. या काही याला बघ कारी आहे इथं नाही डोका दुखतो. बघाच आहे का बघ डोका दुखत बघ. अबीर लगाव इसको गोरा होने का है. वलवंती चंद्रभागेच्या काठी डाव मांडला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोहिला. हाती लावला भजन करू. माऊली एकदांची ज्ञानेश्वरांची मुक्ताबाईची भेट झालेली आहे. फोटो काढताना पहिले काय पाहिजे माझ्या फोटोला काय पाहिजे गाड्याला पाहिजे त्याला. तर म्हणाले आता आगरी धर्मेश्वरला डोंबिवली तिथे आता लगेचच भजनाला सुरुवात होणार आहे. हनुमान प्रसादिक भजन मंडळ तेवढे आणि लक्ष्मण महाराज आणि गोवर्धन महाराज राम महाराज यांनी जागा घेतलेली आहे त्यांची. बघू आता भजनाला आम्ही पण बसतो. हा पंढरपूरचा आनंद आहे माऊली. या आनंदाला या आनंदाचा नाही करायचा. नानी नानी मागे जरा रेल्वे घेऊन आले. हॅलो 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 बस घेऊन रेल्वे घेऊन आज फळासी आले धन्वांतरीचे सुकृत आज फळासी आले म्हणून देखिले विठ्ठल चरण म्हणून देखिले
पंढरपूरच्या वारीमध्ये माझी ही सगळी मंडळ मला टेन्शन नाही आता पर्यटनाला जे व्हायरल कशी होत पंढरपूर फिरायचे आपल्याला करायचं आपण देवार का व्हिडिओ चालू आहे आणि श्रेष्ठ बाबांची पालखी आहे पंढरपुरामध्ये गर्दी नाही मंडळी तुम्ही बघू शकता ही एवढी मंडळी झोपलेली आहे हा हे भरोसा पांडुरंगाचा विठ्ठलाचा आणि देवावरचा असलेला विश्वास एवढी इथं पाऊस पडता कामा नये पाऊस पडला तर थोडी आबोल होईल पण हा देवावरचा जो विश्वास आहे ही गोष्टी दाखवून जाते त्यांना मुंगी चावणार ना काय नाही संपूर्ण देवाच्यासाठी आणि देवाच्या भरोशावर सगळी मंडळी झोपलेली पांडुरंग हरी मंडळी रामकृष्ण देवाला लायटिंग केली तिथे मस्त आणि मंडळी अशा प्रकारे आम्ही रात्री 12 प्रदक्षिणा घालायला चालले आता मंदिराला उद्या परत एकदा जाऊ पण आता रात्री इथं 11:15 वाजल्या डुगूला आम्ही असं पाठवले तर तरी जायचं नाही प्रदक्षिणा ही चालतच घेतली म्हणजे त्या हिशोबाने डुगूला घेतले चालत तर तुम्हाला दाखवता पांडुरंगाचं मंदिरचं सजावट केले वा 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 विलक्षण भाई आता मंदिराचा भाग दाखवतो पूर्ण करणार आहोत उद्या आपण जाणार आहे रात्रीचं इलेक्शन देखावा तो बघायचा नाही पायरीपर्यंत गेलं नाही तुमची तारीख चालला शिवाजी महाराज तिकडं खाल्लं पाहिजे चला आणखी परत गाडी वाचवा चला जयगोट पुढं करत राहा जयगोट करा देवाचं नाव ज्ञानेश्वर महाराज पुढं चला तो मंडळी आता आम्ही दक्षिण द्वाराकडे आलेलो पश्चिम द्वाराकडे रविदास चौकामध्ये ऑटो घेऊन येणे आणि तुमची वाट पाहता मात्र ठेवले
सरळ जाऊन डाव्या चला. हे माया गोंधली कुठं गोंधळ घातली. कधी आला तुम्ही? मी सकाळला जायला 5 संध्याकाळी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कधी आला तर म्हणजे 12 उघडं होतं. विचारलं ब्राह्मणाला विचारून बघायला आदिशक्ती मुक्ताई माता की जय. महादेव शिवाजी महाराज की जय. संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. चला पुढे. जय श्रीराम. पुढे पुढे चला. माऊली चालत राहा. चला चला माऊली चालत राहा. पुढे पुढे चालत राहा. तो अशा प्रकारे आता आम्ही लसीला स्पॉन्सरशिप त्यांनी चहाची स्पॉन्सरशिप केलेली आहे. आता नंबर माझ्याकडून लस्सी काही लसीची 2 नंबर आणि 4 नंबर रस्सीवरती घ्यायची आहे. दर्शन घ्यायला जायचं. 2 नंबर आणि 4 नंबर रस्सीवरती घ्यायची आहे.